खेड राजा तालुक्यातील हिवरा गडलिंग येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 40 विद्यार्थी असून एकच शिक्षक कार्यरत आहेत। पाहायला गेलं तर 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, मग हे 40 विद्यार्थी असून इथे 2 तरी शिक्षक असायला हवे, मात्र एक शिक्षक असल्याने हे 40 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे सिंदखेड राजा गट शिक्षणाधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे। या शाळेवर दुसरा शिक्षक 3 दिवसात दिला नाही तर पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवणार असल्याचा इशारा शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात यांनी दिला आहे। सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा गडलिंग येथील जिल्हा परिषद शाळेवर गेली 5 महिने झाले शिक्षक नाहीये। वारंवार गावकरी असतील, शाळा व्यवस्थापन समिती असतील, सरपंच असतील, पालक असतील यांच्याकडनं मागणी होतीये, परंतु त्यांच्या मागणीची दखल ना केंद्रप्रमुख घेत आहेत, ना गट शिक्षणाधिकारी घेत आहेत, ना बीडीओ घेत आहेत। म्हणजे अशी व्यवस्था निर्माण करायची आहे का? कारण की त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात, मग गोरगरिबांची मुलं शिकूच नये का? त्यांनी प्रवाहात येऊच नये का? अशासाठी ही व्यवस्था आहे का? त्याच्यामुळे जे कोणी यासाठी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ते बडतर्फ झाली पाहिजे, ते बिनपगारी झाले पाहिजेत आणि आमच्या हिवरा गडलिंग जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळाला पाहिजे। 40 विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये फक्त एकच शिक्षक आहे। एका शिक्षकांना 4 वर्ग त्या ठिकाणी शिकवणं होत नाहीत, त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा ही आमची मागणी आहे। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।